नमस्कार मित्रांनो, येत्या 17 मेपासून अधिक मासाला सुरुवात होणार आहे। या अधिक मासात सगळीच पुण्यकर्मे केली जातात। त्यात आणखी एका पुण्यकर्माची भर म्हणून आईची ओटी भरली जाते। वास्तविक पाहता मुलगी सासरी निघाली की तिची ओटी भरतात, परंतु अधिक मासात आईची ओटी भरून तिने आपल्या पदरात टाकलेल्या सौभाग्याप्रती छोटीशी कृतज्ञता व्यक्त केली जाते। पुढच्या जन्मी तुझ्याच उदरी जन्म मिळावा असाही अर्थ या संस्कारातून काढता येतो। हिंदू धर्मात विशेषतः महाराष्ट्रीय संस्कृतीत अधिक मासाला अत्यंत पवित्र मानले जाते। या काळात आईची ओटी भरण्यामागे काही धार्मिक आणि सामाजिक श्रद्धा आहेत। त्या कोणत्या, चला तर जाणून घेऊया। कृतज्ञता व्यक्त करणे। आई हे साक्षात मातृशक्तीचे रूप मानले जाते। अधिक मास हा पुण्याचा काळ असल्याने ज्या माऊलीने आपल्याला जन्म दिला आणि संस्कार केले तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिची खणा नारळाने ओटी भरली जाते। देवीचे रूप मानणे। आध्यात्मिक दृष्टिकोनातून आईला गृहलक्ष्मी किंवा आदिशक्तीचे रूप मानले जाते। अधिक मासात भगवान विष्णूंची म्हणजेच पुरुषोत्तमाची पूजा केली जाते। विष्णू आणि लक्ष्मी यांचे अविट नाते आहे, त्यामुळे घरातील लक्ष्मी स्वरूप आईची ओटी भरल्याने घराण्यावर ईश्वराची कृपा राहते अशी धारणा आहे। दानधर्माचे महत्त्व। अधिक मासात वाण देण्याला विशेष महत्त्व आहे। शास्त्रानुसार या महिन्यात केलेले दान अक्षय फळ देते। आपल्या घरातील सर्वात ज्येष्ठ आणि पूजनीय स्त्रीला म्हणजेच आईला वाण देऊन तिचा सन्मान करणे हे भाग्याचे लक्षण मानले जाते। सुख समृद्धीसाठी आशीर्वाद। आईची ओटी भरताना ती भरभरून आशीर्वाद देते। आईचा आनंद आणि तिचे शुभाशीर्वाद मुलांच्या आयुष्यातील संकटे दूर करतात आणि घरात सुख शांती नांदते। या श्रद्धेतून ही परंपरा जपली जाते। आता अधिक मासात आईची ओटी भरण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया। सर्वात आधी आईला बसण्यासाठी चौरंग किंवा आसन द्यावे। आईला हळद कुंकू लावून फुले वाहून तिचे औक्षण करावे। आईच्या ओटीत नारळ, हिरवी साडी चोळी, तांदूळ, सुपारी आणि फळे ठेवावीत। 33 अनारसे किंवा बत्तासे आणि एक जोड दिवा आईला भेट म्हणून द्यावा। ओटी भरल्यानंतर आईच्या पाया पडून तिचा आशीर्वाद घ्यावा। अधिक मासात ओटी भरताना काही नियम लक्षात ठेवावेत, ते म्हणजे विवाहित मुलीने फक्त आपल्या आईचीच ओटी भरावी, सासूची ओटी भरू नये। कन्यादान करणाऱ्या आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि पुढील जन्मीही तिचीच मुलगी म्हणून जन्म मिळावा या भावनेने हा विधी केला जातो। आई नसेल तर या दिवशी कोणीही कोणत्याही सुवासिनीची ओटी भरून तिचे आशीर्वाद घेऊ शकतात। अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।